नमस्कार श्रोते हो. आता आपण पॉवर ऑफ नाव या पुस्तकाचा दुसरा अध्याय पाहूया. चॅप्टर 2. तो आहे जागृती, वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्ग. मानव अनुभवाचा सर्वात सामान्य भाग म्हणजे वेदना. ही वेदना केवळ शारीरिक नसते, तर भावनिक आणि मानसिक स्वरूपाची असते. अनेक लोकांना वाटते की ही वेदना अपरिहार्य आहे, परंतु सत्य हे आहे की ही वेदना आपल्या ओळखीतून, आपल्या विचारांशी असलेल्या संलग्नतेतून उत्पन्न होते. आपल्याला जेव्हा वाटते की आपण आपले विचार आहोत, की आपण मन आहोत, तेव्हा आपण स्वतःला त्या सतत चालणाऱ्या मानसिक प्रक्रिया आणि जुन्या अनुभवांमध्ये हरवतो. ही मनोवैज्ञानिक ओळख मनाला बळ देते, पण खऱ्या अस्तित्वापासून आपल्याला वेगळे करते. विचार हा स्वतःमध्ये दोषी नाही, तर ते एक उपकरण आहे. परंतु बहुतेक लोकांचे विचार सतत व्यर्थ आणि नकारात्मक स्वरूपाचे असतात. हा सततचा मानसिक प्रवाह आपल्या ऊर्जा स्त्रोताचा मोठा हिस्सा वापरतो. अनेक वेळा या कंपल्सिव्ह विचार प्रवृत्तीचे व्यसन तयार होते. या व्यसनाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला स्वतःवर नियंत्रण नसल्याची भावना. जणू काही विचार आपल्यावरच आधिपत्य गाजवत आहेत आणि आपण स्वतःला त्यांचा गुलाम समजतो. आपल्या वेदनेची मुळे साधारणपणे इच्छा आणि आसक्तीत आहेत. बुद्ध म्हणतात की ही इच्छा वेदनेची मूळ कारणीभूत आहे. आपण जेव्हा बाह्य वस्तूंमध्ये किंवा भविष्य काळात समाधान शोधतो, तेव्हा आपण अस्तित्वाची किंवा वर्तमानातील अस्तित्वाच्या आनंदाचे पर्याय शोधत असतो. ज्या क्षणी आपल्याला मनाशी ओळखले गेलेले असते, त्या क्षणी आपण त्या आसक्तीमध्ये अडकतो. आपल्या मनाच्या ओळखीमुळे आपण या जगातल्या वस्तूंमध्ये, नात्यांमध्ये आणि अनुभवांमध्ये आपल्या अस्तित्वाची भावना शोधतो. भावना हे मन आणि शरीराच्या संपर्काचे प्रतिबिंब आहे. एखादा आक्रमक किंवा शत्रुत्वपूर्ण विचार शरीरात ऊर्जा तयार करतो, जी आपल्याला राग किंवा भीती म्हणून जाणवते. जर आपण आपल्या भावनांकडे जागरूकतेने लक्ष दिले, तर आपण त्या भावनांचा निरीक्षक होऊ शकतो. विचारांच्या निरीक्षणासारखेच भावनांचे निरीक्षण देखील आपल्या जागेची किंवा जागृत अवस्थेची अनुभूती वाढवते. भावनांचा अनुभव घेणे म्हणजे त्यांचे गुलाम न राहता त्यांचे फक्त निरीक्षण करणे. सध्याच्या क्षणाची जाणीव म्हणजे मुक्तीची किल्ली आहे. आपल्याला सध्याच्या क्षणात उपस्थित राहता आलं तर आपल्याला वेदनेची निर्मिती थांबवता येते. सतत चालणाऱ्या विचारांच्या ओझ्यापासून मुक्ती होते. आणि ही मुक्ती होणे म्हणजेच जागरूक चेतनेची सुरुवात. मनाच्या सततच्या प्रवाहातून आणि भूतकाळातील अनुभवांच्या वेदनेतून बाहेर पडून आपण सध्याच्या क्षणात उपस्थित राहतो, तेव्हा अनुभव होतो की बीइंग किंवा वर्तमानातील अस्तित्वाची जागरूकता नेहमीच आपल्या आत आहे. वेगवेगळ्या अनुभवांचे सुख दुःख, प्रेम, द्वेष, आनंद, दुःख हे सर्व मनाशी ओळखलेल्या अहंकाराचे परिणाम आहेत. प्रत्येक आनंदाच्या क्षणात दुःखाचे बीज अंतर्भूत आहे. प्रत्येक वेदनेच्या क्षणात तात्पुरती शांती असू शकते. वास्तविक शांती आणि आनंद सध्याच्या क्षणात जागृत राहून स्वतःला निरीक्षक म्हणून अनुभवून येतो. संपूर्ण अध्यायात एक महत्त्वाचा संदेश आहे: जागृत राहणे.
सध्याच्या क्षणात उपस्थित राहणे आणि स्वतःच्या विचार भावनांचे निरीक्षण करणे हीच वेदनेपासून मुक्त होण्याची खरी गुरुकिल्ली आहे. जेव्हा आपण हे शिकतो तेव्हा मनाचा उपयोग कार्यक्षम, सर्जनशील आणि नियंत्रित पद्धतीने करणे शक्य होते. पण त्याच वेळी आपण सतत विचारांमध्ये अडकलेलेही नसतो. मनाचे निरीक्षण करून आपण लक्षात घेतो की वास्तविक सत्ता म्हणजे विचारांपलीकडे असलेली चेतना आहे. विचार हे चेतनेचा फक्त एक लहान भाग आहे. चेतना त्याशिवायही अस्तित्वात आहे. जेव्हा आपण आपले मन आणि अहंकार यांच्याशी ओळख जोडतो तेव्हा सततच्या मानसिक गोंधळापासून मुक्त होतो आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या आनंदाशी आपण जोडले जातो. धन्यवाद.